स्वर्गीय दीपा पाटिल को स्मरण कर चलो खेले पुनर्वसन के लिए इस वृद्धवाक्य के साथ क्रिकेट फ्रीक वाशी गांव के टैलेंटेड खिलाड़ियों की प्रतिभा प्रदर्शन के लिए एक मजबूत मंच मुहैया करवाने के मकसद के साथ पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत के मार्गदर्शन पर इच्छापूर्ति स्पोर्ट्स क्लब के अध्यक्ष संदीप भगत द्वारा इस साल जोशो खरोश के साथ वाशी में इच्छापूर्ति प्रीमियर लीग 2024 का आयोजन किया गया। इस इच्छापूर्ति प्रीमियर लीग का उद्घाटन पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत के हाथों संपन्न हुआ, जहां इस दौरान पूर्व नगर सेविका वैजंती भगत अन्य मान्यवरों में मौजूद थे। ज्येष्ठ खिलाड़ी गोपाल मात्रे, वाशी गांव के ज्येष्ठ खिलाड़ी अनंत पाटिल, मनोहर पाटिल, अभिमन्यु भगत आदि तमाम मान्यवर। इस दौरान दशरथ भगत ने टॉस उड़ाकर इस क्रिकेट प्रीमियर लीग के पहले मैच की आधिकारिक शुरुआत की। वहीं मान्यवरों ने बैटिंग और बॉलिंग कर आधिकारिक तौर पर इस ग्रैंड इच्छापूर्ति प्रीमियर लीग 2024 का शुभारंभ किया। इस साल जनवरी में आयोजित इच्छापूर्ति प्रीमियर लीग में कुल 8 टीमों ने हिस्सा लिया है। इस दौरान खिलाड़ियों की धुआंधार परफॉर्मेंस ने सभी को स्तब्ध कर दिया। नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए संदीप भगत ने स्वर्गीय दीपा पाटिल का स्मरण करते हुए कहा कि यह प्रतिभा प्रदर्शन और एकता कायम रखने का मजबूत मंच है। या वर्षी 2024 इच्छापूर्ती प्रीमियर लीगचा आज शुभारंभ झालेला आहे आणि आपण याच्यातनं एकच संदेश देतोय की चला खेळूया पुनर्वसनासाठी। ही टॅगलाईन देऊन आपण खेळतोय। त्यामागचा उद्देश एकच आहे, आपल्या भारतात क्रिकेट हा सगळ्यांचा आवडीचा खेळ असल्यामुळं सर्व इथं आवडीने आणि एकत्र येऊन खेळतात आणि एकत्र आल्यानंतर आपण एकतेचा संदेश देतो आणि सगळे एकत्र येऊन आणि सगळं गाव आपले गावातले लोक जी खेळाडू आहेत, सिनियर सिटीजन आहेत, जे सगळे लोक इथे येऊन चांगल्या प्रकारे मनोरंजन करतात, खेळतात आणि आपल्या गावाप्रती खेळत असतात। पण आपण एक हा ग्राउंड आपलं दीपा पाटलांमुळं आपल्याला भेटलेला हा संदेश आपण दिला पाहिजे, कारण की पुनर्वसन जर दीपा पाटील साहेबांनी नसता केला तर आपल्याला ग्राउंड भेटला नसता आणि ग्राउंड भेटला नसता तर आपल्याला पर तासाचे आपल्याला पैसे मोजावे लागले असते आणि आपण पैसे देऊन खेळता। इतर एवढा दगदगीच्या जीवनामध्ये खेळावर आणि याच्यावर खूप दुर्लक्ष होत चाललेलं आहे आपल्या शरीरावर। त्यामुळं दीपा पाटलांचं योगदान आहेच आणि आपण एकतेचा संदेश याच्यासाठी देतो की आपण एकत्र येऊन इथं खेळतो आणि आपली युनिटी बनते, एकता बनते आणि पुढच्या वेळेस पुनर्वसनाच्या बाबतीत जे काही आपले प्रकल्प येतात त्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे, आपलं योगदान असलं पाहिजे। यावर्षी पहिल्यांदा आपण जानेवारीमध्ये पहिल्याच हप्त्यात हे आय पी एलचं आयोजन केलेलं असल्यामुळे चांगलं एकदम थंडीचं वातावरण असल्यामुळे सगळ्या लोकांमध्ये चांगलं जोश आहे आणि चांगलं खेळतात आणि आपण बघितलं असेल आता एवढ्या सकाळी सगळी गावातली मंडळी, सिनियर सिटीजन, खेळाडू सगळे आलेले आहेत आणि चांगलं खेळावं, हे सगळ्यांना चांगलं मनोरंजन करावं अशी सगळ्या वाशी गावातली ग्रामस्थांना, खेळाडूंना विनंती करतो। वहीं उन्होंने आगे कहा कि इच्छापूर्ति प्रीमियर लीग के खास आकर्षण का केंद्र बिंदु होगा यहाँ पर दिए जाने वाले आकर्षक इनाम। 8 टीमने काहीतरी पार्टिसिपेट केलेला आहे आणि प्रत्येक गोलंदाज, फलंदाज, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज हे सगळं बक्षीस आहेत आणि काही रोख रक्कमसुद्धा आपण ठेवलेली आहे। त्यामुळे चांगला जोश आपल्या खेळाडूंमध्ये दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।